आपले 13th मॅन. येस सर, सामना सुरू करा. सामना सुरू करा. आणि सामना चालू होत असताना आजच्या दिवसाला दुसरा सामना आणि टाइम देखील चालू केला. 20 मिनिटांचा अवधी असेल. 20 षटका 4 चेंडू टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे. आरसीसी सुपर किंग्स विपक्ष आरसीसी नाईट रायडर्स आणि प्रथम नाणेफेक जिंकून आरसीसी सुपर किंग्स संघाने गोलंदाजी निवडल्याने इन्व्हाइट केलं, तेच म्हणजे फलंदाजीसाठी आरसीसी नाईट रायडर्स संघाला. पहिला चेंडू घेऊन फलंदाजीसाठी पहिला चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात आपलं आणि आपल्या संघाचा खातं ओपन करत असताना फलंदाज आपलं आणि आपल्या संघाचं खातं ओपन करत असताना फलंदाज सुमित. विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये सिंगल स्वरूपात 1 धाव आली आहे. आता मात्र नवीन फलंदाज प्रसाद स्ट्राईक एंडला असेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला चेंडू घेऊन गोलंदाज प्रसाद आणि स्ट्राईक एंडला असेल प्रमोद. पहिला चेंडू घेऊन प्रमोद साठी पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पण आता मात्र बॉलर देखील कमबॅक करतो. आलाय तो निर्धाव चेंडू. विचार केला तर दुसरं सामना मैदानात चालू असताना आरसीसी नाईट रायडर्स विपक्ष आरसीसी सुपर किंग या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिला सामना विजयी झालाय तोच म्हणजे आरसीसी इंडियन संघ. आणि तिसरा चेंडू घेऊन आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल झालाय. चेंडू चाललाय एक टप्पा सीमा रेषा पार. आता मात्र चौकाराने स्वागत केले. विचार केला तर विचार केला तर ह्या अगोदरचा चेंडू प्रमोदने निर्धाव केला होता, पण आता मात्र चौकाराने स्वागत केले तेच म्हणजे गोलंदाज प्रसादचं. आता मात्र धावसंख्या दिली धाव फलकावर 3 चेंडू 5 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर विचार करायचा आहे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती मोठे फटके मारेल आपल्या संघासाठी फलंदाज प्रमोद. अजून एक सूचना येते. या आधीचे दोन संघ सामन्यात झाल्या त्यातला एकही खेळाडू बाउंड्री लाईनवर तैनात नाहीये याची नोंद घ्यायची आहे. त्वरित बाउंड्री लाईनवर तैनात करायचे दोन्ही संघ, अन्यथा आपल्याला पेनलाइज केले जाईल याची नोंद घ्यायची. आम्हाला आयोजन सांगतायत एकाच ठिकाणी कोणताही खेळाडू बसायचा नाहीये. आता मात्र थोडीशी दुखापत. मैदानात पाण्याची मागणी मागली जाते, त्वरित मैदानात पाणी पाठवायचं आहे. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज प्रसाद प्रमोदसाठी आणि आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र थोडस चेंडू 2 टप्पा घेऊन चेंडू चालला सीमा रेषे पार. पुन्हा एकदा चौकार आलाय. धावसंख्येचा धाव फलकावर बिनगडी बाद 9 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र 2 चौकार मारलेत फलंदाज प्रमोदने. सातत्याने प्रत्युत्तर देत असताना प्रमोद देखील सांगतोय की मी देखील मॅच सोडणार नाहीये, मी देखील इकडे खेळायला आलोय, आम्हाला देखील ही ट्रॉफी सोडायची नाही, आम्हाला देखील नाव कोरायचंय. तेच म्हणजे आरसीसी प्रीमियर लीग 20-25 पर्व 2 मध्ये
त्याचमुळे कोणताही पराभव पत्करायला लागणार नाहीये आपल्या संघाला, याची नोंद घेत असताना फलंदाज प्रमोदसाठी शेवटचे चेंडू घेऊन, आणि आता मात्र निर्धाव चेंडू आणि षटक देखील संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनगडी बाद 9 धावा. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल त्याचे दोन्ही संघाचे कर्णधार, विनंती येते आम्हाला आयोजकांकडे दोन्ही संघाचे कर्णधार कॉम्बॉक्सवर येऊन बसायचंय. चला थोडंसं स्पीडअप करा, विनंती करतो. दोन्ही टीम्सला विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. एका दिशेला आपल्याला लढत बघायला मिळते डॅनी पेरियात्रा सर यांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसऱ्या दिशेला राजू गुजर सर आपल्याला बघायला मिळत आहेत. ही बॅटल, ही कॉन्टॅक्ट बघायला मजा येणार आहे, कारण प्रत्येक मॅच ही निर्णायक होईल. प्रत्येक मॅचमध्ये आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यानंतर उर्वरित खेळाडूंची देखील चॉईस करण्यात आली होती ऑप्शनद्वारे. ही देखील तेवढीच चांगली गोष्ट आहे. आणि बघा स्ट्रायकिंग एंडला सुमित आलेत. सुमितचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आत्ताच नुकत्याच झालेल्या RPL सारख्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुमितने आपलं नाव गाजवलंय. आयकॉन खेळाडू राजू गुजर सरांचा असणार आहे. सुमितवरती देखील लक्ष लागून आहे. सुमितने देखील अगदी 2 मॅचेस आपल्या एकट्याच्या बळावरती संघाला जिंकवून दिल्या होत्या, संघाची नौका पार केली होती. अभि एक आक्रमक लेफ्टी बॅटर आहे, त्याच्या बॅटला जर चेंडू चांगल्या स्पॉटला आदळला ना तर तो डायरेक्ट सीमेच्या पलीकडे जातो. ही त्याची ओळख आहे. पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. गोलंदाजी मार्कवरती येतात, वेळेचा उदय. चला पुष्कर काटे यांचा देखील उल्लेख करणं अभि गरजेचं आहे. 40+ क्रिकेट, त्यामध्ये ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळख, ज्यांची नवापडा 40+ संघामध्ये लागते, तेच म्हणजे पुष्कर काटे. अगदी संघाला गरज असताना चांगली गोलंदाजी करणं, संघाला गरज असताना षटकाराची गरज असताना षटकार देखील त्यांना मारता येतोय. हीच त्यांची ओळख. कॉन्टॅक्ट्स बघायला, बॅटल बघायला, ही रायव्हलरी बघायला, ही मॅच बघायला देखील तेवढीच मजा येणार आहे. ही मॅच देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. अभि हॅलो 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 धन्यवाद मनीष. आणि आता मात्र सिंगल स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला असेल, तोच म्हणजे प्रमोदचा विचार केला तर वैयक्तिक आपल्या संघासाठी 5 चेंडून 8 धावांवर खेळत असताना या 8 धावांचा विचार केला तर दोन्ही चौकार मारले. पुष्कर सरांचा विचार केला तर एक नवापाडा संघाचे 40+ फ्लोटेबीज संघाचा हा खेळाडू आहे. आणि आता मात्र सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि हा चेंडू निर्धाव टाकलाय. अनेक सुवर्ण संधी असणार आहे पुष्कर काटे यांच्यासाठी. जर हॅट्रिक संपादन केली आणि 3 चेंडूंवरती 3 षटकार जरी मारले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक कोणाकडून असणार आहे? दादा बोराडे यांच्याकडून असणार आहे. यावेळी हुक केलाय चेंडूला, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू निघून जातोय. अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजनच्या मधून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. खूप चांगली फिटनेस या दोन्ही बॅटर्सची बघायला मिळते, तेवढीच चांगली फिटनेस पुष्कर काटे यांची देखील बघायला मिळते. पारितोषिक लागलंय, कारण पारितोषिक लागण्यामागचं कारण देखील असतं ना की तो खेळाडू त्या दर्जेचा आहे, त्या खेळाडूकडे ती कुवत आहे, ती क्षमता आहे, ती शैली आहे, ती स्किल्स आहेत, ते एक्झिक्यूट करण्याची पॉवर आहे, त्यामुळेच पारितोषिक देखील लागतात. दादा बोराडे यांचा देखील मी मनापूर्वक धन्यवाद मानेन आणि त्यांना देखील विनंती करीन दादा यायचे मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचे, आयोजकांची विनंती आहे. धावसंख्येचा फरकावर 3 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आणि धावसंख्येचा फरकावर 12 धावा. स्ट्राईक केला असेल प्रमोद. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय सीमा रेषेपार. आता आलाय षटकार, षटकाराने देखील स्वागत केलंय. क्षमा असावी, चौकार आलाय. आणि यानंतर होणारा सामना असेल RCC टायटन्स विपक्ष RCC इंडियन्स. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. RCC टायटन्स विपक्ष RCC इंडियन. आता मात्र चौकार आलाय. धावसंख्येसाठी वाढ, धावसंख्येच्या धावफलकावर
16 धावा उर्वरित. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सिंगल स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण तसं काय मैदानात घडत नाही. सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा विचार करा, धावसंख्येचा धावफटकावर 17 धावा उर्वरित. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि गोलंदाजी मार्कवर आहेत नवपाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू 40+ संघाचे पुष्कर काटे. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल फलंदाज सुमित. सुमितचा विचार केला, एक लेग फ्रॅम फलंदाज असा घातक असा फलंदाज सातत्याने अल्टी शॉट आपल्या संघासाठी खेळताना दिसतो. आणि आता मात्र आखूड टप्प्यावर गोलंदाजी टाकली आहे. एक हार्ड हिटरला देखील थांबवून ठेवलंय आणि षटक देखील संपलं झालंय. 2 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या झाला धावफटकावर बिनगडीबाद 17 धावा. सतरा धावा धावफलकावरती झाल्यात. मॅच बॅलन्स आहे. 12 चेंडू 17 धावा. आणि जर आपण समोरच्या टीमचा उल्लेख केला तर त्या संघामध्ये देखील अजय जाधव आहेत, जे आता गोलंदाजी मार्कवरती आले. ते देखील जाणल्या जातात त्यांच्या अष्टपैलू खेळासाठी. आक्रमक बॅटिंग आणि तेवढीच चांगली गोलंदाजी. I11 संघाचा देखील उल्लेख करणं इथे तेवढंच गरजेचं आहे. त्या संघामधून संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, आपलं नाव लौकिक केलं. अगदी डोंबिवलीमध्ये 40+ मध्ये सर्वात चांगला आयकॉन खेळाडू किंवा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख अगदी शिखरावरती आपल्या नावाचा झेंडा आहे. धन्यवाद. वैयक्तिक पहिल्याने आपल्या संघासाठी तिसरा षटक गोलंदाज अजय आणि पहिल्या चेंडूवर डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. धावसंख्येचा धावफलकावर 19 धावा. पहिला चेंडू डिक्लेअर स्वरूपात डिक्लेअर झोनमध्ये मारत असताना फलंदाज प्रमोद. धावसंख्या झाली 2 ने वाढ. धावसंख्येच्या धावफलकावर बिनबाद 19 धावा. उर्वरित 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 11 चेंडूमध्ये किती मोठे फटके मारेल का गोलंदाज हे फटके मारण्यापासून वंचित ठेवेल फलंदाज प्रमोदला. आणि बघा अजून एक सूचना गोलंदाजी करत असलेल्या संघाला की फक्त 5.5 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. आणि त्या 5.5 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 11 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. विनंती करतो थोडंसं स्पीडअप करा. पुढील चेंडू घेऊन प्रमोदसाठी आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या झाली 20 धावा बिनगडी बाद. थोडीशी सावध सुरुवात आणि विचार केला तर उर्वरित 5 मिनिटाचा वेळ बाकी आहे आणि या 5 मिनिटांना आपल्याला 10 चेंडू अजूनही टाकायचे आहेत मैदानात. आणि नवीन पहिला चेंडू फेस करेल स्ट्राईक एंडला असेल सुमित आणि गोलंदाज अजय जाधव. विचार केला तर सुमित देखील एक घातक फलंदाज आहे. सातत्याने RPL म्हणजेच रेल्वे प्रीमियर लीग आमदार चषक या खेळाडूने देखील गाजवलं होतं. आपल्या जोरावर 2 सामने जिंकून सातत्याने 2 मॅन ऑफ द मॅच यांनी पटकावले होते. आणि आता मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. आणि बघा पण आज सुमितचा खेळ सुमितला देखील पाहिजे आणि संघाला पाहिजे तसा देखील होत नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत एकही चेंडू त्याच्या बॅटला असा आढळला नाहीये जो सीमेच्या पलीकडे जाताना बघायला मिळेल. कारण गोलंदाजी तेवढी सुदृढ होत आहे. पुष्कर काटे यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून आता अजय जाधव देखील चांगली गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल यावेळी अगदी मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. एलिव्हेशन भरपूर मिळाले. प्रसाद येत आहे चेंडूच्या खाली. प्रसाद कडून चूक होत नाहीये. बॅटर होणार आहेत बाद आणि पहिला झटका इथे लागतोय RCC नाईट रायडर्स या संघाला. आता मात्र 1 गडी बाद झालाय. तोच म्हणजे प्रमोद तंबूच्या दिशेने जात असताना प्रमोदचा विचार करता वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 18 धावांची एक पारी आपल्या संघासाठी खेळली होती. पण आता मात्र तो तंबूच्या दिशेने जात असताना पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 3ऱ्या षटकातील आणि टाइम ऑन आहे मित्रांनो. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. त्वरित आपला फलंदाज मैदानात पाठवायचा. थोडं स्पीडअप करायचं आहे फलंदाजांना देखील. उर्वरित विचार केला तर 21 धावा 1 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानात बाकी आहे. 3रं षटक मैदानात बाकी आहे. चालू असलेला सामना RCC नाईट रायडर्स विपक्ष आणि नवीन फलंदाज एक हार्ड हिटर अजित मैदानात दाखल होत असताना आपल्या संघासाठी तोच म्हणजे RCC नाईट रायडर्स संघासाठी. आणि पहिला चेंडू घेऊन RCC नाईट रायडर्स संघाचा फलंदाज अजित आणि गोलंदाजी मार्कवर असेल अजय जाधव.
अजूनचा विचार केला तर वैयक्तिक आपल्या संघासाठी अजयदादांनी 4 धावा खर्च केला आणि एक गडी देखील बाद केलाय. मौल्यवान गडी बाद झाला तोच म्हणजे प्रमोद. येस चेक. कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. आपण व्यासपीठावरती एक मुख्य सन्मान करणार आहोत. सन्मानासाठी मी आमंत्रित करतो दीपक पवार साहेबांना विनंती करतो. आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे सुगंधा जोशी साहेबांचा. याची देखील मुलाची साथ आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली आहे. आपण सामना सुरू ठेवायचा आहे सर. मॅच ऑन. सामना सुरू ठेवायचा आहे. यावेळी चांगलं झालंय का कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये तरी देखील आवाक्याच्या बाहेर, कारण योग्य त्या दिशेवरती गॅप शॉट सिलेक्शन यावेळी होतं. काव कॉर्नरला टार्गेट केलं, चेंडूला केलाय डिस्पॅच, आलाय 4 धावा आणि या 4 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसवलंय. धावफलकावरती आहेत 26 धावा. मुख्य व्यासपीठावरती देखील कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतो आपण फोकस करायचंय. धन्यवाद. आणि षटक देखील संपन्न झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 26 धावा. व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान देखील संपादन होतोय सुगंधा जोशी साहेबांचा. धन्यवाद साहेब. आपलं देखील मुलाची साथ आपल्याला लाभली आहे. येस सर. साडेतीन मिनिटांची अवधी शिल्लक आहे. 3.5 मिनिटांची अवधी अजूनही शिल्लक आहे. त्या 3.5 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. आणि बॅटर्स आपल्याला विनंती असेल आणि मुख्य म्हणजे आपले जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतो पाण्याचा एक बॉक्स आपण विकेटच्या पडद्याच्या मागे ठेवून द्या. जर आवश्यकता असेल बॅटर्सला किंवा गोलंदाजाला किंवा कुठल्या खेळाडूला तर ते तिथून पटकन घेऊ शकतात, म्हणजे टाइम सेव्ह होईल आपला. ओव्हर टू यू अभि. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटचं षटक गोलंदाज संजय स्ट्राईक एंडला असेल. अजित देखील एक घातक फलंदाज आहे आणि विचार केला तर धावसंख्या झाली धावफलकावर 1 गडी बाद 26 धावा. उर्वरित शेवटचा षटक मार्गस्थ मैदानात या 7 चेंडूमध्ये किती मोठे फटके मारेल अजित आपल्या संघासाठी का त्याला वंचित ठेवेल गोलंदाज. आणि पहिला चेंडू सिंगल स्वरूपात 1 धाव. पहिला चेंडू थोडासा खाली टप्पा पाहत असताना गोलंदाज संजय. विचार केला तर उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी. आत्ता मात्र घातक फलंदाज स्ट्राईक एंडला सुमितचा विचार केला तर सातत्याने थोडीशी आजच्या दिवसात थोडी खराब फलंदाजी झाली आपल्या संघासाठी. विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत 6 धावा केल्यात. ह्या खेळाडूचा विचार केला तर ही खेळी आता मात्र मैदानात काय घडतंय. मैदानात कॅच ड्रॉप झाली आहे. तीच म्हणजे सुमितची आणि एक जीवदान देखील मिळालंय. संधी मिळते सुमितला. 2 धावा नक्कीच घेऊ शकत होता, पण यालाच म्हणतात ना स्पोर्ट्समॅन स्पिरिट, यालाच म्हणतात गेम अवेअरनेस काय असते. कारण सुमितला माहिती आहे आज आपली बॅट चांगली लागत नाहीये, त्यामुळे त्यांनी फक्त 1च धाव घेतली आहे आणि स्ट्राईक अजित यांच्याकडे दिली आहे. अजित देखील तेवढाच घातक बॅटर आहे, पण गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. खूप चांगली गोलंदाजी, एक वेगळ्या ॲक्शननी गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. यावेळी देखील इनसाइड आउटचा खूप चांगला लाजवाब फटका इथे सजवण्यात आलाय. कलात्मक फटका बघायला मिळतो. 1 धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि फेकी देखील तेवढीच चांगली नॉन स्ट्रायकिंग एंडला, पण रनिंग बिटवीन द विकेट्स तेवढीच उल्लेखनीय बघायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावफलकावरती आहेत 30 धावा. 1 गडी बाद 30 धावा. उर्वरित षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला अजित. आता मात्र या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील आणि एक विनिंग स्कोर आपल्या संघाला करून द्यावा लागेल अजितला. 4था चेंडू घेऊन अजितसाठी संजयचा 4था चेंडू आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. बॅटर बाद झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी करतात संजय, अप्रतिम गोलंदाजी करतात. आणि जेव्हा संजय यांचा उल्लेख करायचा झाला तर संजय देखील एक चांगले खेळाडू आहेत आणि हाताची किमया देखील त्यांच्याकडे खूप चांगली आहे. त्यांच्या हातामध्ये चव देखील तेवढीच चांगली आहे. त्यांच्या हाताने गोलंदाजी देखील तेवढीच चांगली होते. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत.
अगदी शेवटचं षटक म्हणजे निर्णायक षटक, ज्या षटकामध्ये प्रहार होतो, मोठे फटके खेळले जातात, मोठे फटके सजवले जातात आणि ते खेळण्यासाठी बॅटर्स कोण होत आहे, तर अजित बानकर सारखा एक खूप मोठा बॅटर, त्यानंतर सुमित सारखा एक चांगला बॅटर आणि त्यांना शांत ठेवण्याचं काम केलं अभि. म्हणजे खूप चांगली गोलंदाजी संजय करतायत. त्यांची निवड देखील या संघामध्ये करण्यात आली होती. आपण बघितलं ऑप्शनमध्ये देखील त्यांच्या नावावरती भरपूर पॉईंट्स, भरपूर बोली लावण्यात आली होती आणि ती का लावण्यात आली होती हे ते आता आपल्या गोलंदाजीनिशी सिद्ध करतायत. आणि यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे RCC टायटन्स विपक्ष RCC इंडियन्स. दोन्ही संघाच्या कर्णधार त्वरित कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. RCC टायटन्स आणि RCC इंडियन्स. आणि 5वा चेंडू घेऊन नवीन फलंदाज आणि आता मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव. संजयचा विचार करता एकही मोठा फटका मारून दिला नाहीये गोलंदाज संजयने. आणि या षटकातील शेवटचा म्हणजे ह्या इनिंगमधील शेवटचा चेंडू घेऊन आणि फलंदाजी मार्कवर असेल सुमित. सुमितचा विचार करता सुमितला देखील कोणताही प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाही आहे. वैयक्तिक आपल्या संघासाठी 7 चेंडूने 7 धावांवर खेळतोय. आता मात्र उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू, या चेंडूवर एक मोठा फटका मारावा लागेल आणि आपल्या संघासाठी एक फायटिंग स्कोर उभारून द्यावा लागेल. आणि तो फटका आलाय का? चेंडू उंच आणि खेळाडू बॉलवर येत असताना आता मात्र फलंदाज नॉट आउट असेल, कॅच ड्रॉप झाले, त्याचं रूपांतर 2 धावा. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलकावर 33 धावा आणि विजयासाठी आव्हान ठेवलं तेच म्हणजे 34 धावांचं. यानंतर होणारा सामना RCC टायटन्स विपक्ष RCC इंडियन्स. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. RCC इंडियन्स विपक्ष RCC टायटन्स. तर विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार RCC इंडियन्स आणि RCC टायटन्स. दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचे. टायटन्स आणि इंडियन्स दोन्ही संघाचे कर्णधार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या त्वरित. RCC टायटन्स आणि RCC इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित या नाणेफेकीसाठी. बघा पहिला चेंडू पडला आणि जर नाणेफेकी नाही झाली ना तर दोन्ही संघांना पेनलाइज करण्यात येईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि यापुढील येणाऱ्या सर्व संघांनी याची नोंद घ्या. जर पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा पडला आणि नाणेफेकीचा कौल झालेला नसेल तर पेनलाइज करण्यात येईल. RCC टायटन्स विपक्ष RCC इंडियन्स दोन्ही टीम्स. आणि माझी विनंती असेल नाणेफेकीसाठी संपन्न करतील नाणेफेकी. दोन संघांमध्ये नाणेफेकी संपन्न केली जाईल. RCC टायटन्स विपक्ष RCC इंडियन्स. आणि माझी विनंती असेल टॉससाठी बघा खेळाडूंना अजून काय हवंय. चहाची व्यवस्था आहे, सकाळी नाश्त्याची व्यवस्था आहे, दुपारी जेवणाची व्यवस्था आहे, टी-शर्ट्स परिधान करण्यात आले आहेत. रेल्वे मैदानासारखं भव्य दिव्य आणि दोन संघांमध्ये नाणेफेकीसाठी RCC विपक्ष टायटन्स. आणि माझी विनंती असेल मुकेश सरांना आपल्या हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करायचे.
विजयी झालाय तोच म्हणजे RCC टायटन्स. आणि आपलं त्वरित निर्णय देखील सांगायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. आजच्या दिवशी आपण पहिला सामना खेळत आहे. काय नियोजन असेल आपलं? काय नाही, पहिला जिंकाचाच विचार करणार आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि विचार केला RCC इंडियन्स आपण नाणेफेकी हरलायत. आपल्याला प्रथम फलंदाजी निवडली आहे, फलंदाजी करायची आहे. तर आपला आत्ता या अगोदरचा सामना आपण नक्कीच पराभूत झाला आहे. पण आता आपलं काय नियोजन असेल? आता नियोजन म्हणजे ज्या लास्ट टाइम चुका झाल्या आहेत त्या अजिबात करणार नाही, याची दक्षता घेऊ. कारण चांगली मॅच होऊन पण आम्ही हरलो आहे याची कुठेतरी मला खंत आहे. आणि आता जिंकण्यासाठी खेळू, चांगला प्रयत्न करू. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. तेच आपण नुकतंच सूचना केली होती की एका खेळाडूला काय हवं आहे, खेळाडूला खेळण्यासाठी मैदान हवं आहे, खेळाडूला खेळण्यासाठी स्पर्धा हवी आहे, त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी एक अव्वल दर्जाचं टी शर्ट हवं आहे, ते देखील मिळालं आहे. स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी या थंडीच्या मोसममध्ये माहोलमध्ये अगदी एक चांगली चहा हवी आहे, ती देखील उपलब्ध करून दिली आयोजकांनी. त्यानंतर जेवणाची व्यवस्था देखील आहे. आणि बघा, ज्या कोणाला आपल्या खेळाडूला चहा हवी असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती कॉम्बॉक्सच्या उजव्या साईडला या, ती देखील आहे. आणि त्वरित सामना देखील चालू करायचा आहे. पंच आपण देखील नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे. धन्यवाद. चला मॅच स्टार्ट करायची, स्पीडअप करायचा थोडासा दोन्ही टीम्स. एक सुवर्ण संधी असणार आहे गणेश शिरावळे यांच्यासाठी. जर डाय मारून झेल पकडला तर RPL कमिटी म्हणजेच प्रथमेश चौधरी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुवर्ण संधी आहे. चला बॉल प्रोव्हाइड करा, त्वरित बॉल प्रोव्हाइड करा. मॅनेजमेंट कमिटी आपल्याला विनंती आहे, आपण देखील सज्ज राहा. ज्यांच्याकडे ID कार्ड्स आहेत जे आपल्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहेत त्यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठ सोडायचं नाहीये. बघा, साई सावली बाल्या मात्रे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राजू गुजर यांच्यासाठी. जर 2 विकेट आपण घेतल्यात तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, धन्यवाद बाल्या मात्रे, धन्यवाद. अजय जाधव आले स्ट्रायकिंग एंडला आणि आतिश शिंदे आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुर्गेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. लक्ष असणार आहे 34 धावांचं. आणि बघा, विशेषतः म्हणजे या स्पर्धेची 4 षटकांची मॅच आहे, ज्यात 2 षटक हे 40+ खेळाडूंनी फेकणं गरजेचं आहे. बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असताना गणेश शिरवले ज्याच्यावरती पारितोषिक आलंय. राजू गुजर यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. पारितोषिकांचा भरमाड बघायला मिळतोय. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल दुसऱ्या इनिंगचा, 34 धावेचं लक्ष. पहिला चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन, झेलची शक्यता. अजित येतोय चेंडूच्या खाली आणि रिले कॅच पकडण्यात आलाय. अजय जाधव यांची खेळी संपुष्टात आली आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती गडीगारच झालाय. जी आवश्यकता होती गोलंदाजी करत असलेल्या संघाचा, ती आवश्यकता पूर्ण केली आहे गोलंदाज दुर्गेशनी. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. येस डीजे. बघा, अजून एक पारितोषिक कोणाकडून लागलंय? प्रतीक देशपांडे यांच्याकडून आहे. येस, मान्यवरांना एक विनंती असेल, आयोजकांनी सोपवलेल्या माहितीनुसार की आपण जर पारितोषिक प्रदान करताय तर पारितोषिकाची जी रक्कम असेल ती प्रथमतः येऊन आपण आयोजकांकडे जमा करा, अशी आयोजकांनी दिलेली सूचना आहे. पारितोषिक कोणासाठी आहे तर पारितोषिक प्रथमसाठी आहे. प्रथमसाठी पारितोषिक काय? 3 चेंडू 3 चौकार मारा, 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू 3 षटकार मारा, 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांचा तर वर्षाव बघायला मिळतोय.
सामनाच तेवढा चांगला आहे, मॅचच तेवढ्या चांगल्या आहेत. वेळेची अवधी. पंच वारंवार सूचना करतायत, अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. पेनलाइज काय करण्यात येईल तर एक खेळाडू, हॅलो चेक, एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या बाहेर घ्यावा लागेल. पहिला चेंडू फेस करत असताना वाईड यॉर्करचा वापर, काय गोलंदाजी केली, अप्रतिम चेंडू हाताळलाय. आणि अगदी खेळाडूंकडूनच नाही तर प्रेक्षकांकडून देखील अभिवादन होत आहे या गोलंदाजाचं. का? कारण हा चेंडू फेकणं खूप कठीण आहे. ते कठीण कार्य पूर्ण केलंय. पूर्ण करण्यामागचं कारण काय तर सराव, प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. सराव असणं गरजेचं. सराव प्रचंड दिसतोय दुर्गेशचा. पुढील चेंडू, 2 चेंडू 1 गडी बाद, एकही धाव आलेली नाहीये. षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. रनअप मध्ये थोडासा बिघाड, डेड बॉल असणार आहे. वन हँड कॅच जर राजा जाधव यांनी टिपली स्लिप मध्ये तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पप्या ठाकूर यांच्याकडून. वा, काय पारितोषिक आहेत. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता पण थोडंसं बॅकफुटला गेले. फक्त आणि फक्त बॅटची एज धावेंचा श्री गणेशा इथून झालाय. आरसीसी सुपर किंग्स संघाचा धावेंचा श्री गणेशा इथे झालाय. एक सुपर किंग्स जी आपल्याला IPL गाजवताना बघायला मिळते. इथे आरसीसीची सुपर किंग्स बघूयात. आरसीसीची प्रीमियर लीग गाजवते का. जर्सी देखील येल्लो आहे पण समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. काय गोलंदाजी केली आहे दुर्गेशने. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एक गडी बाद केलाय. आणि गडी बाद कोण झालाय तर अजय जाधव सारखे मोठे बॅटर अगदी पहिल्याच चेंडूवरती बाद झालेत. पहिला चेंडू अगदी एक ज्युसी चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन पहिल्याच चेंडूवरती केलं होतं. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच आतिश बघायला मिळतात. यावेळी बॅकफुटला गेले, चांगला फटका सजवलाय. अजित असणार आहे, अजितकडून चूक होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मिड ऑफ रिजन वरती. आरसीसी सुपर किंग्स विपक्ष आरसीसी नाईट रायडर्स अशी ही फाईट बघायला मिळते. राजू गुजर सर देखील असणार आहेत, बाउंड्री लाईन पेट्रोलिंग करतात. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलंय. मोठा फटका इथे सजवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच असताना नोमॅन्स लँड मध्ये चेंडू निघून जातोय. गणेश शिरवले देखील येत आहेत, अजित देखील येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे पण 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे, 3 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, काय सुदृढ गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला दुर्गेशची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आवश्यकता होती कारण धावसंख्या थोडीशी कमकुवत बघायला मिळत होती, थोडीशी कमी बघायला मिळत होती. तेव्हा जर पॉवर प्लेचं षटक हाताळायचं तर असं हाताळणं गरजेचं होतं. आता मॅच नक्कीच बॅलन्स आहे. आयकॉन खेळाडू देखील बाद झालेत. आतिशला आता चांगले खेळ करणं, संयमी खेळ करणं गरजेचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनी शेवटचा चेंडू षटकामध्ये. लास्ट बॉल, यावेळी फुल टॉस चेंडू होता. अगदी पुढे आले होते, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सुमित चेंडूच्या खाली येत आहेत. अगदी एकच धाव इथे देखील मिळणारे. षटक संपलंय आणि टाळ्या झाला पाहिजे दुर्गेशसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण पॉवर प्लेचं या स्पर्धेचं आतापर्यंत सर्वात चांगलं षटक फेकलंय. धावा किती दिल्यात? 4 धावा दिल्यात आणि 1 गडी देखील बाद केलाय. गुड बॉलिंग दुर्गेश, खूप चांगली गोलंदाजी. आणि हे षटक आलंय आणि या षटकाने आपल्याला सांगून दिलंय की या स्पर्धेत एकही मॅच ती वन साइड बघायला नाही मिळणार आहे. आरसीसी नाईट रायडर संघाचा उल्लेख करायचा झाला तर राजू गुजर आहेत, त्यानंतर जमीर पटेल आहेत. त्यांचा मालकीचा हा संघ बघायला मिळतोय, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ बघायला मिळतोय. अमर आलेत गोलंदाजी मार्कवरती. अमरचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आत्ताच झालेल्या मागच्या सॅटर्डे संडेला एक स्पर्धा झाली ज्या स्पर्धेने नाव केलं RPL रेल्वे प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये देखील अमर ठाकूरची गोलंदाजी ही उल्लेखनीय होती. आता देखील त्याच्यावरती पारितोषिक असणार आहे प्रवीणजी शिंगे साहेब यांच्याकडून. जर 4 गडी बाद केले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांचा भरमाड बघायला मिळतोय. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. अगदी हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रिस्ट बघायला मिळते. मिड विकेट रिजनवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रथमचा प्रयत्न आहे दुसरी धाव घेण्याचा पण आतिशने नकारलाय. योग्य तो कॉल केलाय, योग्य कॉल केलाय.
कारण इथून विकेट्स गेल्या तर मग धावसंख्या धावा बनवणं कठीण होऊन जाईल. प्रथम आला बॅटिंगसाठी आणि प्रथमसाठी देखील पारितोषिक आहे. पारितोषिक काय? 3 चेंडू 3 चौकार मारा, 500 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रतीक देशपांडे यांच्याकडून. गणेश हिरावले फिल्डिंग करतोय, त्या फिल्डरसाठी देखील पारितोषिक आहे. जर डाय मारून झेप घेतली, कॅच पकडली तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रथमेश चौधरी यांच्याकडून. आणि राजा जाधव यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. 1 हँड कॅच, एका हाताने कॅच पकडा, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्लिपमध्ये यावेळी चांगला फटका आहे. अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता. अजित येणारे चेंडूच्या खाली चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील चांगली होते का? तर फेकी देखील चांगली झाली आहे. बॅटिंगमध्ये थोडंसं निराश नक्कीच केलं या संघाने, पण गोलंदाजी आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण ते देखील अव्वल दर्जाचं होत आहे. कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रत्येक सामना निर्णायक होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. त्यात वाटचालीकडे हा देखील सामना चाललाय. 16 चेंडू. यावेळी क्रॉस बॅटिंग स्ट्रोक बघायला मिळतोय आपल्याला. स्क्वेअर लेग रिजन वरती राजू आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव नक्कीच कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावाच्या साईने धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलकावरती आहेत 8 धावा आहेत. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 15 चेंडू अजूनही 26 धावा बनवायच्यात. मागची मॅच देखील अशीच कुठेतरी बघायला मिळत होती. 12 चेंडू 26 धावा. एक वादळ आलं सूरज नावेचं, त्या वादळाने ती नौका पार करून दिली. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळतो आपल्याला. बॅटचं फक्त एज बघायला मिळते. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आणि राजू गुजर यांचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मागची जी स्पर्धा होती RCC मॉर्निंग प्रीमियर लीग सीझन 1, त्यांचा हा चॅम्पियन खेळाडू आहे आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ होता. बघा, RCC प्रीमियर लीग म्हणजे हे सर्वच खेळाडू एकत्र सकाळच्या सत्रामध्ये कामगिरी करतात. त्यात अजून एक वेगळा नियम आहे. तो नियम काय? तर प्रत्येक आपण बघितलं तर सीझनमध्ये प्रत्येक पर्वामध्ये ओनर्स हे चेंज होतील. हा देखील एक खूप चांगला नियम आहे. यावेळी चांगली गोलंदाजी. अमर ठाकूर पुन्हा एकदा गाजतोय या रेल्वे मैदानावरती, कारण सराव देखील याच मैदानावरती करतो. वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी करतोय. थोडीशी हाय आर्म ऍक्शन बघायला मिळते. थोडासा फॉलो थ्रू रन देखील आपल्याला वेगळा बघायला मिळतो अमरचा. बघा पुन्हा एकदा साईड आर्म. यावेळी चांगला फटका. झेलची शक्यता. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न देखील केलेला नाहीये. राजू गुजर यांच्यासाठी देखील पारितोषिक असणार आहे. साई सावली बाळ्या मात्रे यांच्याकडून. जर एका आपण षटकामध्ये फक्त 2 गडी बाद करा आणि 2000 रुपयाचं पारितोषिक, आणि ज्यांचं कॅश प्राइज देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमा आहे. वा, धन्यवाद. समीकरणाचा विचार केला. थोडंसं स्पीडअप करा. चला, RCC संघ आपल्याला विनंती आहे. RCC नाईट रायडर्स संघ आपल्याला विनंती आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण आहे 24 धाव्यांचं. प्रेक्षकांना वाटत असेल विकेट्स गेलेत, अजय जाधव बाद झालेत, सामना संपलाय की काय, पण नाही. अजूनही मॅच मध्ये रोमांच येऊ शकतो. गोलंदाजी मार्कवरती कोण येतात? राजा जाधव येतात. गोलंदाजी मार्कवरती आलेत. निर्णायक षटक घेऊन आलेत. बारा चेंडू 24 धावेचं समीकरण आहे. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे? प्रथम आहे. प्रथम वरती देखील पारितोषिक असणार आहे. अतिश देखील चांगली बॅटिंग करतोय, पण इथून मोठे फटके सजवणं गरजेचं आहे. 12 चेंडू 24 धावा. व्हॉट अ मॅच. खूप चांगली मॅच. 12 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. मिस्टामिक स्ट्रोक असणार आहे. खेळाडू येतोय, चेंडूच्या खाली चूक होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. प्रथमला देखील अगदी दबत्या पावलांनी निराशा घेऊन तंबूच्या आशेला परत जावं लागतंय. येस डीजे.
यावेळी फुल टॉस चेंडू आहे, बीमर चेंडू आहे, पंचांनी नो कॉल केलाय आणि हीच ती मॅचची सुरुवात आहे की काय. एकही मॅच इथे अशी होणार नाहीये की ज्यात प्रेक्षकांना थोडासा कंटाळा येऊ शकतो. इथे प्रत्येक मॅच निर्णायक होईल. प्रत्येक मॅच मध्ये उत्कंठा आपली शिगेला येणार आहे, या तीन मात्र शंका नाहीये. आलाय नो बॉल, आलाय 2 धावा. समीकरण काय, 10 चेंडू 22 धावा आणि फ्री हिट देखील असणार आहे. फ्री हिटची सुवर्ण संधी मिळते बॅटर आतिशला. आतिशला आता फेज ओपन करावा लागणार आहे. आतिशला आता आक्रमक होण्याची आवश्यकता आहे. बघूयात आतिश आक्रमक होतोय का. एखादी चौकार येणं खूप गरजेचं आहे. आरसीसी सुपर किंग संघ हा देखील तेवढाच तुल्यबळ संघ आहे. नेक्स्ट बॉल, फ्री हिटचा चेंडू. यावेळी बेगेटचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कौतुकास्पद गोलंदाजी इथे राजा जाधव यांची होतीये. चूक मागच्या चेंडूवरती केली आणि इथे फ्री हिटचा चेंडू निर्धाव फेकलाय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. अगदी सर्वांनाच वाटलं होतं धावसंख्या बघा किती कमी आहे, पण काय गोलंदाजी केली, सुदृढ गोलंदाजी. दुर्गेशनी सुरुवात करून दिली. यावी बॅकफुटला गेले, चांगला फटका, काय झेल टिपलाय, ओव्हर कॅच. दुर्गेशचा उल्लेख केला आणि दुर्गेशनी कॅच पकडलाय. खूप चांगला झेल इथे पकडलाय दुर्गेशांनी देखील. आणि आता असं म्हणायला हरकत नाहीये की मॅच आपल्या खिशात या झेलच्या निशी घातली आहे दुर्गेशनी. खूप चांगला झेल, ओव्हर कॅच. बघा संपूर्ण समीकरण, संपूर्ण समीकरण स्वतःसाठी संघासाठी गोलंदाजी केली. अगदी 4 धावा दिल्या, मोठा गडी बाद केला आणि आता 100% कमिटमेंट बाउंड्री लाईन वरती तैनात होताना. आणि राजा जाधव यांचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजी करतायत, निर्णायक षटक घेऊन आलेत, 4 चेंडू फेकले, 2 धावा दिल्या. त्या 2 धावा देखील कशा आल्यात, बीमर चेंडू होता. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. बीमर चेंडू होता, त्यावरती एक एक्स्ट्राची धाव आली. बॅटिंगसाठी दिनेश आलेत. दिनेश कोळी आलेत बॅटिंगसाठी. दिनेश कोळी म्हणजेच ओळख आहे त्या रिव्हर्स फटक्याची, स्वीट हिटची ओळख आहे. बिग हिट, बिग स्विंग केलाय. प्रचंड ताकद, त्या ताकदीचा वापर केला, पण गोलंदाजी बघा काय सुदृढ आहे. योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. दिनेश कोळी यांच्यासाठी सुवर्ण संधी. 2 षटकार मारा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण शिंगे यांच्याकडून. 2 षटकाराची आवश्यकता देखील आहे आरसीसी सुपर किंग संघाला. काय गोलंदाजी करतायत. 5 चेंडू फक्त 2 धावा, लास्ट बॉल. यावेळी विकेटचा प्रयत्न केला आहे आणि कनेक्शन आहे का चांगलं, तर कनेक्शन नाहीये चांगलं. खूप चांगली कॅच इथे देखील टिपण्यात आली आहे. वॉट अ कॅच. 2 धावांचं षटक फेकलं. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा राजा जाधव यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. 2 धावांचं षटक आणि 3 गडी बाद केलेत. आणि पारितोषिक इथे लावलं नाही, तर पारितोषिक मी आलंय जगदीश कदम साहेब यांच्याकडून. राजा जाधव यांना 1000 रुपयाचं पारितोषिक ह्या षटकासाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा काय षटक फेकलंय. 1 धाव आली आहे, ती धाव कुठल्या चेंडूवरती आली, त्या बीमर चेंडूवरती. कदाचित चेंडू सटकला असावा हातातनं, त्यामुळे तो बीमर चेंडू गेला. तिथे 1+1 म्हणजे नो प्लस 1 2 धावा आल्या. त्यानंतर एकही चेंडूवरती धाव नाहीये. या षटकाचा विचार केला तर 2 धावा आणि 3 गडी बाद केल्यात. समीकरणाचा विचार केला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा समीकरणाकडे जाऊयात. धावसंख्या स्थिर स्थगित बघायला मिळते. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात 22 धावा. आणि या 22 धावा बनवण्यासाठी जर कुठला बॅटर मैदानात यावा कुठल्याही टीमला असं वाटत असेल तर तो बॅटर आलात. कोण आहेत, पुष्कर काटे आलेत मैदानात. अजित बानकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला पुष्कर काटे आलेत. 6 चेंडू 22 धावांचं समीकरण. रोहित आलाय स्ट्रायकिंगला, स्ट्रायकिंग एंडवरती. 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पहिल्या चेंडूवरती क्रॉस बॅटर स्ट्रोक, षटकार आलाय. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून मैदानात खेळतोय असं या फटक्याने रोहितने सिद्ध करून दाखवलंय. काय एक्झिक्युशन आहे. पहिला चेंडू हलवा आपण बघितला, अगदी स्लोवर 1. पुढ्यातला चेंडू स्लॉटचा चेंडू प्लॉटच्या बाहेर केलाय डिपॉझिट. 6 धावा आल्यात. मॅच मध्ये ट्विस्ट, कलाटणी आली आहे मॅचला. यस डीजे. समीकरण काय, 5 चेंडू 16 धावा, मॅचला ट्विस्ट.
यावेळी वाईट बॉल आलाय. दडपण दडपण प्रेशर कशाला म्हणतात, यालाच म्हणतात प्रेशर. अजित सारख्या गोलंदाजांनी देखील चूक केली आहे. आता समीकरण काय, 5 चेंडू 15 धाव्यांची मॅच आहे. वा, नेक्स्ट बॉल. 5 चेंडू 15 धावा. यावेळी बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न केला, तिथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे कारण रोहितला देखील माहित आहे जर अजून एक चांगलं कनेक्शन केलं तर मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव होऊ शकतो आरसीसी सुपर किंग्स संघाचा. क्षेत्ररक्षण देखील अगदी पुढे, सुमित देखील अगदी त्यांच्या असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की अंडर द आय बॅटरच्या खेळाडू असले तर बॅटरचा शॉट थोडासा फसतो, तसंच काहीतरी प्रयत्न इथे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जातोय का सीमेच्या पलीकडे, निघून गेलाय सीमेच्या पलीकडे आणि कसा निघालाय, दन 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 करत गेलाय सीमेच्या पलीकडे. आरसीसी सुपर किंग संघ आणि रोहितची बॅट आता आग उगळते. रोहित नक्कीच म्हणतोय उशीर झालेला नाहीये, मी मैदानात अजूनही आहे. हा शॉट नाहीये, हा संदेश आहे, हा खेळाडू आहे विशेष. येस डीजे. थँक्यू. 3 चेंडू 11 धावा. रोहित आहे खेळपट्टीवरती. 3 चेंडू 11 धावा. यावेळी बॅकफुटला गेले होते, मिस्टामिक शो असणार आहे, झेल घेणं गरजेचं आहे आणि झेल घेतलाय. अजितने केलाय कमबॅक. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय आरसीसी नाईट रायडर्स संघाने. रोहित झालाय बाद आणि आता समीकरण शिल्लक आहे 2 चेंडू 11 धावेंचं. येस डीजे. प्रसाद सर्व ह्याच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. खालच्या खेळीमध्ये आलाय आणि इथून बॅटिंग करणं, एखादी चौकार ह्या चेंडूवरती आला तरी देखील मॅच मध्ये ट्विस्ट होऊ शकतो. अजित 2 चेंडू 11 धावा. यावेळी टर्न केलंय बॉडीला, मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. स्क्वेअर लेग रिजन वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण. राजू गुजरांनी चूक केलेली नाहीये, पकडलाय कॅच, सेलिब्रेशन केलंय आणि सेलिब्रेशन कसलंय तर कदाचित पहिला सामना आपल्या खिशात घासलाय त्याचं हे सेलिब्रेशन बघायला मिळत आहे. आता समीकरण काय, 1 चेंडू 11 धावेंचं. खन्ना येतात बॅटिंगसाठी. 1 चेंडू 11 धावा. 1 चेंडू 11 धावा. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगला कमबॅक करून दिला अजितनी. पहिला सामना इथे जिंकलाय आरसीसी नाईट रायडर्स या संघाने. वेल प्लेड दोन्ही संघांना पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक आणि हँडशेक करायचंय, मग मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आणि विनंती आहे खेळाडूंना की मॅच झाल्यानंतर त्वरित आपण चेंडू पंचांच्या हातात सुपूर्द करा.